हॅलो फ्रेंड्स, आपण आत्ताच द गोल्डन फिश या गोष्टीचा अर्धा भाग वाचलेला आहे. आता ही गोष्ट काय आहे हे आपण मराठीतून समजून घेऊयात. द गोल्डन फिश म्हणजे सोन्याचा मासा. मल्हार नावाचा एक कोळी होता. तो समुद्राजवळ त्याच्या बायकोसोबत राहत होता. त्याचं आणि त्याच्या बायकोचं एक छोटंसं घर होतं समुद्राशेजारी, म्हणजेच एक छोटीशी झोपडी होती. मल्हार रोज समुद्रामध्ये फिश पकडण्यासाठी जात असे, म्हणजेच मासे पकडण्यासाठी जात असे. एकदा काय झालं, माशाचं जाळं त्याने समुद्रामध्ये टाकलं आणि चमत्कार झाला. एक गोल्डन कलरचा फिश त्याच्या जाळ्यामध्ये अडकला. त्याने त्याला बाहेर काढलं आणि बघतो तर काय, हा सोन्याचा मासा त्याच्याशी बोलू लागला. तो म्हणाला, हे कोया, प्लीज मला जाऊ दे. मल्हार हा दयाळू माणूस होता. त्याने माशाला सोडून दिले. अशा प्रकारे तो रिकाम्या हातानेच घरी आला आणि त्याने सगळी गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली की अगं असं असं झालं, मला गोल्डन फिश सापडला होता पण मी त्याला सोडून दिले. त्याची बायको खूप चिडली, कारण ती दयाळू नव्हती. ती म्हणाली, तो एक जादूचा फिश असेल, तू परत समुद्रामध्ये जा आणि त्याला शोध. मल्हार समुद्रामध्ये गेला आणि फिशला हाका मारायला लागला, ओ फिश, ओ फिश. तेवढ्यात फिश समुद्रातून वर आला. त्याने आपले डोके पाण्याच्या बाहेर काढले आणि विचारले, काय झाले? कोळी या माशाला म्हणाला, प्लीज माझी एक इच्छा पूर्ण कर. मासा कोळ्याला म्हणाला, काय बरं तुझी इच्छा आहे, सांग पाहू. कोळी म्हणाला, मला एक सुंदर गार्डन असलेलं मोठं घर हवंय. मासा म्हणाला, तू घरी जा, तुझी इच्छा पूर्ण झालेली असेल. मल्हार घराजवळ येतो आणि बघतो तर काय, त्याच्या छोट्याशा झोपडीच्या जागी एक मोठं गार्डन असलेलं घर त्याला दिसतं. तो हे घर बघून म्हणतो, वाह, किती सुंदर घर आहे. इथपर्यंत आपण ही गोष्ट वाचलेली आहे. पुढे काय घडले हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात? चला तर आधी पुढील गोष्ट वाचूया. धन्यवाद.